नागपुरातील प्रभाग 23 मधील वेगवेगळ्या समस्यांना घेऊन भाजपचे माजी नगरसेवक बाल्या बोरकर यांच्या नेतृत्वात नागरिकांनी महापालिका आयुक्त कार्यालय गाठत आंदोलन केलं। नाग नदी जात असलेल्या कुंभारटोली भाग असलेल्या ठिकाणामध्ये अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले, त्यामध्ये त्यांच्या अन्नधान्य आणि साहित्याचे नुकसान होतं। या संदर्भात वारंवार तक्रारी करून सुद्धा अधिकारी याकडे लक्ष देत नाही। जगनाळे चौक ते प्रजापती नगर पर्यंत नाल्याच्या लगत भिंत उभारण्यासाठी राज्य सरकारने निधी दिला, वर्क ऑर्डर सुद्धा निघाले, मात्र कंत्राटदार यांनी पेटी कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं, त्यामुळे संत गतीने काम सुरू आहे। याचा फटका येणाऱ्या पावसात सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे। या विषयाला धरूनच आज आयुक्तांना भेटून निवेदन देऊन लवकरात लवकर काम करण्याची मागणी केली गेली। वेगवेगळ्या समस्यांना घेऊन निवेदन देण्यात आलं। प्रभाग 23 मधील गार्डनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत असतं, त्या ठिकाणी वॉकिंग ट्रॅकवर सुद्धा पाणी साचत असताना पालिका अधिकारी आणि कर्मचारी फक्त भेटी देतात, मात्र प्रश्न कोणीच सोडवत नाही, असं बोरकर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले। माननीय आयुक्त साहेब, आम्ही आज अभिजित साहेबांना पूर्ण प्रभाग 23 चे नागरिक यांनी सगळ्यांनी डेपुटून दिलं। एक पहिला विषय आहे की नाग नदी जे कुमारटोली पासून जगनाळे चौकापासून ते प्रजापती नगर चौकाचे जे दिवालचे काम जे वर्क ऑर्डर झाला आहे, ते वर्क ऑर्डर झाला फक्त नावाले झाला आहे आणि पेटी कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं गेलं आहे। मेन कॉन्ट्रॅक्टर अलग आहे ज्याने काम घेतलं आणि काम करणारा भलता व्यक्ती आहे, ज्याच्याकडे मशिनरी आहे, त्याच्यामुळे टेंडर कंडिशन म्हणलेली आहे, ज्याच्याकडे मशिनरी आहे, ज्याच्याकडे मनुष्यबळ आहे, ज्याच्याकडे सामान आहे, त्यांनी टेंडर घ्यावं आणि त्याच्या टेंडरमध्ये झाला नंबर वन ते टेंडरमध्ये आल्यानंतर बी त्यांचं काम एवढं स्लो चालू आहे की आतापर्यंत ज्या मागच्या वेळेस कुमारटोलीमध्ये पाऊस घुसला होता, त्या पावसामध्ये लोकांच्या अनाज पाणी पूर्ण घरापर्यंत पोहोचलं होतं आणि घराचे पूर्ण अंदरपर्यंत त्यांच्या घरापर्यंत पाणी घुसलं होतं आणि पाणी घुसून ते लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं। हे फोटो आहे, पूर्ण व्हिडिओ आहे मागचेवाले, आणि लोकांच्या घरी पाणी घुसून त्या लोकांचे पूर्ण अन्नधान्यापासून कपड्यापासून सगळं सामान पूर्ण वाहून गेलं होतं आणि तरी पण ते आज दिवाळीचे काम कुठपर्यंत आलेलं नाही। दुसरा विषय असा आहे की भारत माता गार्डन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन आहे, त्या गार्डनच्या विविध समस्याबद्दल माननीय पशुवर्धन आपले गार्डन डिपार्टमेंटचे अधीक्षक आपले अमोल चोर बघा यांना निवेदन देण्यात आलं। त्या निवेदनानंतर फाईल बनल्यानंतर माननीय उपायुक्त यांनी साईड व्हिजिट लिहिली। साईड व्हिजिट उपायुक्त म्हणजे गणेश राठोड साहेब यांनी साईड व्हिजिट लिहिली। साईड व्हिजिट झाल्यानंतर मग त्यांनी फाईल आपले ज्या बी विष्णवी मॅडम आहे त्यांच्याकडे पाठवली। त्यांच्यानंतर त्यांनी अजून साईड व्हिजिट लिहिली, राठोड साहेब आणि अमोल चोरबगार यांनी स्वतः दोघांनी साईड व्हिजिट करावी म्हणून त्यांनी दोघांनी साईड व्हिजिट केली। साईड व्हिजिट केल्यानंतर त्यांनी फाईल त्यांच्याकडं विष्णवी मॅडमकडे वापस गेल्यानंतर ती मॅडमनं स्वतः साईड व्हिजिट केली। साईड व्हिजिट केल्यानंतर मॅडम का म्हणते की तिथं काम करण्याची आवश्यकता नाही आहे आणि तुम्हाला लाईव्ह फोटो दाखवतो, तुम्हाला गुगल फोटो, हे माझ्या घरचे फोटो नाही, हे गुगलचे फोटो आहे। हा गुगलच्या फोटोमध्ये पुरा पावसामध्ये पुरे वॉटर जे आपले वॉकिंग ट्रॅक आहे, ते वॉकिंग ट्रॅक पुरा पावसामध्ये आहे, पुरे पाऊस जमा झाला वॉकिंग ट्रॅकवर आणि ते म्हणतात की हे काम करण्याची काही गरज नाही आहे, हे काही गरज नाही आहे। हे काही गरज नाही। आयुक्तांना भेटले, आयुक्तांनी काय म्हटलं? आयुक्तांनी म्हटलं की मी हे काम बघतो आणि मी करतो, मी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतो, हे आयुक्तांनी म्हटलं। पण ते आयुक्तांच्या म्हणणं असं आहे की महानगरपालिकेमध्ये पैसे कमी आहे। माननीय आयुक्ताजवळ एवढे पैसे आहे की ते आरामाने काम करू शकतात आणि सगळ्या नागरिकांच्या। दुसरी गोष्ट, मागच्या वर्षी पूर आला होता, त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय पालकमंत्री आणि माननीय गडकरी साहेब यांनी सुद्धा दौरा केल्यानंतर 260 कोटी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 260 कोटी यांना दिले कायची नाल्याची दिवाल दुरुस्ती करण्याकरता। पण काय झालं, त्याच्यामध्ये 70 कोटीचे डांबर रस्ते करण्यात आले आणि 160 कोटीचे नाल्याचे कामं करण्यात आले आणि नाल्याच्या कामाकरता यांनी टेंडर केले, पण टेंडर घेणारे लोक अलग आहे, काम करणारे लोक अलग आहे, याच्यामध्ये खूप भानगड आले। आयुक्तांनी मी विनंती करतो की जेवढे बी टेंडर झाले आहे ते सबलेट केले आहे, ते पेटी कॉन्ट्रॅक्टने दिले आहे आणि पेटी कॉन्ट्रॅक्टमुळे काम होणारा नागपूर शहराचे काम नाही होऊन राहिलं आहे, म्हणून याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं, त्यात लिहिलं आहे की याच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून।